आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। शहाड स्थित बिरला मंदिर में आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर भक्ति और श्रद्धा का अनुपम संगम देखने को मिला। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने स्वयं मंदिर पहुंचकर विट्ठल रुक्मिणी का दर्शन किया और विधिवत महापूजा संपन्न की। इससे पहले वे वर कन्याओं के साथ ज्ञान दिंडी में सहभागी हुए। मंदिर परिसर विट्ठल विट्ठल नाम के जय घोष और ताल मृदंग की गूंज से भक्तिमय हो उठा। इस मौके पर उल्लासनगर महानगर पालिका आयुक्त मनीषा आवले और केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल ने भी अपने परिवार के साथ महापूजा में भाग लेकर आस्था प्रकट की। सुबह 5 बजे अभिषेक और 6 बजे आरती के बाद हजारों श्रद्धालुओं ने विट्ठल नाम स्मरण करते हुए दर्शन लाभ लिया। सेंचुरी रेयान कंपनी के ओम प्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे और श्रीकांत गोरे भी पूजन में उपस्थित रहे। इस आयोजन की जानकारी कंपनी के जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका ने दी। कार्यक्रम में विधायक कुमार ऐलानी, विश्वनाथ भोईर, भुल्लर महाराज, राजेंद्र चौधरी और प्रमोद पांडे जैसे गणमान्य भी विशेष रूप से उपस्थित रहे। सेंचुरी कंपनी परिसर में स्थित यह मंदिर प्रति पंढरपुर के नाम से जाना जाता है, जहां पंढरपुर न जा पाने वाले हजारों वारकरी आकर विट्ठल रुक्मिणी के दर्शन करते हैं। इस वर्ष की आषाढ़ी एकादशी भी बिरला मंदिर में अत्यंत भक्तिपूर्ण, आनंदमय और अविस्मरणीय रूप में संपन्न हुई। मला वाटते की पूर्वजांची पुण्याई ही खरी गोष्ट आहे। मागची जशी माझी सर्व्हिस लागलेली आहे त्या मागच्या 3 वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यातनी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे। म्हणजे परम साक्षात विठ्ठलाच्या मंदिरातनी महापूजा बघणं हे माझं सौभाग्य होतं। आज 4थं वर्ष आहे माझं सर्व्हिसचं आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि मला खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे। खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात, तर त्या कुटुंबाची जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटतंय। त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि अतिशय असं प्रसन्न असं सगळं मला वाटतं। खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि तिथे देव पूजला जातोय, ते त्याची खूप मला वाटतं खूप छान वाटत आहे। सॉरी साकडं काय माझ्या हातून चांगली सेवा घडो, चांगलं काम घडो। उल्हासनगर मध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे, सगळं देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनेच ते काम हो। जसं म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा असते, त्यामुळे त्या पद्धतीने आता तेवढंच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असू दे। भाविकांना काय संदेश देणार? भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी पंढरपूरमध्ये मी जी भक्तिमय सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे, पण तो तितकाच साजेसा असावा, तो तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा, उगाचच हुल्लडबाजी नसावी। तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती, म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती सगळ्यांसमावेशक अशी होती, म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे। देव सर्वांसाठीच आहे, तिथे मतभेद नको, तिथे कास्ट बेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको, अशा पद्धतीचं एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावीशी वाटते। थँक्यू। आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक, सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभिव्यक्ती बघितली, आनंदी घेतला।
इथे भरपूर भाविक ही येत आहे. आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आला होता. खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे. एक भक्तीचं जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंददायी होता. एक जे अध्यात्माची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला. परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. काय कसं वाटतंय आपल्याला आणि काय आज खरं म्हणजे आषाढी एकादशीच्या मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे. सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतोय आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे. आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर, इथं प्रति पंढरपूर, बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं. आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलंय. खरं म्हणजे ही आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं. आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू. आणि या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञानदिंडी सहभागी होतात. ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात, नागरिकही सहभागी होतात, सर्व लाडक्या बहिणी होतात, लाडके भाऊ, सगळे शेतकरी, वारकरी सगळेच. आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत. सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करतायत. एक सगळीकडे उल्हासाचं, श्रद्धेचं, भक्तीचं वातावरण तयार झालंय. म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो. आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे, पुरातन आहे. आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगे सर, नरेशचंद्रजी, त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यांना देखील खूप शुभेच्छा देतो.